रामलिंग उपसा जलसिंचन योजनेने 30 गावांना दिलासा। हातकणंगले तालुक्यातील खोची ते रामलिंग डोंगर या दरम्यान बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी उचलून देणाऱ्या रामलिंग उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे। आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी वारणानगर येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या योजनेमुळे हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील 25 ते 30 गावातील सुमारे 18,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। वारणा नदीतील पाणी खोची येथून उचलून लक्ष्मीवाडी तलावात सोडले जाणार असून पुढे रामलिंग डोंगरावर लिफ्ट करून गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे। सुमारे 600 कोटी रुपयांच्या या योजनेचा खर्च राज्य शासन करणार असून शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही। योजनेचे सर्वेक्षण 6 महिन्यात पूर्ण होणार तर पुढील 8 ते 9 महिन्यात टेंडर प्रक्रिया होणार असल्याचं कोरे यांनी सांगितलं। पाणी येणं एखाद्या गावात याची काय किंमत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर असे हे काम खरं तर त्याची सगळ्यात अवघड जी टप्पा होता मुख्यमंत्र्यांची मान्यता, तो आज पूर्णत्वाला गेला। आणि म्हणून आमचा प्रयत्न बापूंचा आणि माझा निश्चित असा आहे की ह्या 6 महिन्याच्या आत ह्याचा DPR करून हा DPR शासनापर्यंत नेणं, कॅबिनेटची त्याला मान्यता घेणं आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या कामाची टेंडर करणं आणि शक्यतो येणाऱ्या विधानसभेच्या आत हे पाणी वारणेच्या ह्या पाण्याचा अभिषेक म्हणजे आलम प्रभूच्या आणि रामलिंगच्या महादेवाला करणं, धुळोबाच्या महादेवाला करणं, असं एक मोठं स्वप्न आम्ही ठेवले। आता परमेश्वराच्या कृपेनं त्या यशापर्यंत आम्हाला जाता येईल। ही अतिशय मोठी योजना आज करता आली, याचा आनंद पण आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्यासाठी उपयोगाचा पण आहे। तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचे पाणी पूजन करण्याचा मानस असल्याचंही कोरे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेस आमदार अशोकराव माने, सुहास राजमाने आदी जण उपस्थित होते।